मी गाणं शिकतो. गवई व्हावं ही महत्वाकांक्षा माझ्या मनात नक्की केव्हा उत्पन्न झाली हे सांगणं कठीण आहे. आपापल्या मनात अमक्या तमक्या महत्वाकांक्षा अमक्या अमक्या वेळी उत्पन्न झाल्या असं काही लोक तारीखवार सांगतात. मला त्यांचं भयंकर कौतुक वाटतं. तशी मला गाण्याची गोडी लहानपणापासून. वर्गात इन्स्पेक्टर आले की श्लोक किंवा कविता म्हणायच्या कामगिरीवर माझी नेमणूक होत असे. वर्गात शिरता शिरता माझी आवाजी त्यांच्या कानावर पडावी अशी व्यवस्था असे. बिचारा मंत्रमुग्ध होऊन दारातूनच परत फिरत असे. पण माझ्या लहानपणी गुणाचं चीज करणारी आईबाप नव्हती. आंघोळीची कळशी डोक्यावरून ओतता ओतता मी चंद्रिका ही जणू म्हणालो होतो. सगळं घर धावून आलं होतं. असा आग लागल्यासारखा पुन्हा ओरडलास तर याद राख, ही त्या गाण्याला मिळालेली दाद. माणसं मला गाऊ म्हणून देत नसत आणि म्हणूनच मला वाटतं माझ्यात गवई होण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. मी मॅट्रिकची शीक गाठल्यावर पहिल्या बोटीनं मुंबईला आलो आणि एका सरकारी खात्यात चिकटलो. जुन्या काळची गोष्ट आहे. त्यावेळी मुंबई टू बी लेटच्या पाट्या होत्या. म्हणाल तिथं आणि म्हणाल त्या भाड्यात जागा मिळे. 4-5 रुपयात खोली मिळे. लेंग्याच्या शिलाईचा दर मोजून 2 आणे होता. मला चांगला 45 रुपीज स्टार्ट मिळाला होता. लग्नाच्या माळेत मान अडकली नव्हती आणि चाळीच्या समोरच गायन क्लास होता. गवई होण्याच्या विचारांनी उसळी खाल्ली. हे विचार उसळीखेरीज दुसरा कुठलाच पदार्थ का खात नाहीत? असो. तर सांगायची गोष्ट, मी गुरुच्या दारी जाण्याऐवजी गुरुच दारात दुकान मांडून बसला होता. मुंबईला येण्यापूर्वी मी रामाच्या देवळात गेलो होतो. तिथल्या धर्मलिंग गुरुवाला तेवढी माझ्या गळ्याची कदर. देवळाच्या भजनात मी आवाज लावत असे. मुंबईला जाताना मी त्याला सांगितलं, धर्माप्पा कारकुनी करायला म्हणून जातोय मुंबईला, पण गवई होऊन येतो की नाही बघा. मग धर्माप्पानं मला तोंडभर आशीर्वाद दिला. होशील होशील हो गवई. अरे मुंबईत काय कुत्र्यांना सुद्धा नाचायला शिकवणारे आहेत. तुला गाणं शिकवणारा नक्की भेटेल. आणि चाळीच्या समोर पांडू बुवांचा क्लास भेटला. अगदी चाळीच्या समोर होता. ट्राम नाक्यावर एक मास्टर पी गोपीनाथ यांचाही क्लास होता. पण तिथे गायन वादन, टायपिंग आणि मग शिवणकाम असं सगळं शिकवत होते. शिवाय मास्टर गोपीनाथ 3 रुपये महिना आठवड्यातनं 3दा आणि पांडुबुवा 3 रुपये महिना आठवड्यातनं 4दा आणि वर्षातून 12 रागांची गॅरंटी होती. पूर्वी घड्याळवाले तेवढे गॅरंटी द्यायचे. गायन क्लासवाल्यांनी हे सुरू केलं होतं हे मला ठाऊकच नव्हतं. खाली आमच्याकडे चोख राग मिळतील, मिसळीचे राग मिळणार नाहीत असाही मजकूर असल्याची मला अंधूक आठवण आहे. पांडुबुवांच्या गायन क्लासात गायन, हार्मोनियम, ऑर्गन, पायपेटी, दिलरुबा, जलतरंग, सतार, फ्ल्यूट, तबला, मृदुंग अगदी इतकी वाद्य शिकवली जात होती आणि भाड्यानेही मिळत होती. मी गायन शिकायचं ठरवलं. अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसत होता तसा मला फक्त माझा गळा दिसत होता. क्लासात गेलो त्यावेळी क्लास भरलेला होता. 2 बाजूंच्या शिष्यांच्या पंक्ती बसल्या होत्या. मध्ये एका लोडाला टेकून पांडुबुवा बसले होते. तबला, सतार, दिलरुबा, पेटी अशी वेगवेगळी वाद्य समोर घेऊन शिष्य मंडळी मेहनत करत होती. आखाड्यात जसं एका बाजूला कोणी जोर काढतंय, कोणी मुदगल फिरवतोय, कोणी नमस्कार घालतंय, कोणी मल्लखांब, अशी प्रत्येकाची स्वतंत्र तालीम चालते तशीच पांडुबुवांच्या या गायनशाळेत चाललेली होती. कुणी सारेगम रेगम करत गात होता. कुणी पेटीवर कृष्ण मुरारीतला मू किंवा रा शोधत होता. एका कोपऱ्यातून शिट्टी की बासरी असा संदेह निर्माण करणारा आवाज येत होता. मधूनच दिलरुब्यावर गजाची किरकिर आणि सूर यांच्या मधला आवाज निघत होता आणि या सर्वांवर ताण करणारा आवाज काढून एक उमेदवार तबलजी धा तिर किट तू नकात अशा आरोळ्या ठोकत तबल्याची चामडी लोळवत होता. आणि मध्यभागी पांडुबुवा शांतपणे सुपारी कात्रत बसलेले होते. सामान्यतः तांबट आळीत जितकी शांतता असते तितकी त्या गायन क्लासात शांतता होती. संगीताची साधना ही शिकणाऱ्यापेक्षा शिकवणाऱ्यालाच अधिक खडतर असते याची मला खात्री पटली. टाकलेलं पाऊल मागे घ्यावं असा एक विचार आला. मागं घेतलं असतं तर चाललं असतं असं आता वाटतं. दारूचा पहिला ग्लास घेण्यापूर्वी विचार करावा तसा गाण्याचा पहिला क्लास पकडण्यापूर्वीही विचार करावा. पण सगळी संगीत कला अहिल्यासारखी स्वतःच्या उद्धारासाठी माझ्या गळ्याची वाट पाहत पडली आहे अशी माझी समजूत होती. पांडुबुवांनी मला पाहिलं आणि हाताचा इशारा करून भोवतालचा गलका थांबवला.
सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या. जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारखे पांडुबुवा मला येऊन म्हणाले, या 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 देवराया. गाणं येवो अथवा न येवो, गवयाच्या तोंडी देवराया, बाप्पा, देवा, महाराजा असले शब्द हवेतच. मी भीत भीत गाणं शिकायची इच्छा व्यक्त केली. वा 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 देवराया, तुमच्यासारख्या आवाजदार माणसानं गाणं शिकायचं नाही तर कुणी? पांडुबुवांनी माझा आवाज केव्हा ऐकला होता हे देवरायाच जाणे. टाळीच्या नळावर मी क्वचित आंघोळ करताना आवाज लावत असे, पण तो क्लासापर्यंत पोहोचला असेल अशी कल्पना नव्हती. म्हणून मी म्हणालो, मला तसं गाता बिता येत नाही बरं का बुवा. अरे मग देवराया, आम्ही कशाला इथं? हे बळवंतराव पहा, इथं येण्यापूर्वी तबला पाहिला नव्हता, आता काय साफ हात घालतोय बघा. बळवंतराया, धरा ठेका. मग बळवंतरायांनी 2 मिनिटं धडाडधूम केलं. वाह, कसं वजन आहे हाताला, वाह छान. मी आता काय म्हणणार याच्या व्यतिरिक्त? आहे ना छान. तुमच्यासारख्या जाणकारांच्या तेव्हाच लक्षात येणार देवराया. आमचे गुरुजी म्हणत असत, गुनी सो गुनी मिले होवे दो दो बाद, गधे से गधा मिले होवे दो दो लाथ. थोडक्यात माझी क्लासात भरती झाली. 2-4 दिवसात बुवांनी माझ्या आवाजाची जात बघून मला स्पेशल क्लासात नाव घालायला लावलं. साधा क्लास 3 रुपये आणि स्पेशल क्लास 5 रुपये होता. संगीताची सेवा करताना उगीच पैशाचा हिशोब पाहायचा नाही असं मी ठरवलं होतं. आता माझं एक आहे, एखादी गोष्ट करायची ठरवली की मी तिचा सांगोपांग अभ्यास करतो. शाळेत असताना मास्तरांनी कुणाला काही प्रश्न असं म्हणायच्या आतच माझं चिमुकलं बोट वर जात असे. माझे प्रश्न एकदम मौलिक असत, मास्तर देखील दचकायचे. पुढं पुढं मास्तर माझ्या वर गेलेल्या हाताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिकले. गणितात तर मला शेकडो शंका होत्या. हा मजूर या मजुरापेक्षा कमी काम करत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टरनं नेमलाच कसा? ह्या प्रश्नाला मास्तरांच्याकडे उत्तर नव्हतं. चढती आणि उतरती भाजणी यात काही भाजत नसतात तर भाजणी कशी? त्रैराशिक आणि पंचराशिक यात कुठलीही रास नसताना राशिक कसे? शिवाजी महाराजांनी शाळकरी वयात गड पार केले असतील तर मॅट्रिक होईपर्यंत अनेक शिक्षकांना आम्ही असा सर करत गेलो आहे. आता समोर पांडुबुवा होते, त्यातला तो जुना जिज्ञासू विद्यार्थी माझा पुन्हा जागा झाला. पांडुबुवांनी पहिल्याच दिवशी मला काय गाता येतं याची चाचणी घेतली. मी एकदम दे हाता या शरणागतापासून सुरुवात केली. देहा वर माझा ठणकावून सूर लागल्यावर पांडुबुवांनी क्लासच्या खिडक्या का बंद केल्या मला कळलं नाही. देवराया, काय बुलंद आवाजी आहे रे. पांडुबुवा एकाएकी कापरं भरल्यासारखं बोलत होते. बुवा, आवाज आणि आवाजी यात काय फरक आहे हो? माझा पहिला प्रश्न गेला. वा देवराया, काय सवाल टाकता. वाह, आमचे गुरुजी म्हणायचे की हाथी चले अपनी चाल से, कुतर भुकत वा को भुकवा दे. ते ठीक आहे, पण आवाज आणि आवाजी यात काय फरक? तसा फरक नसतो देवराया. पण मग आवाज केव्हा म्हणायचं आणि आवाजी केव्हा म्हणायचं? हे पहा, एखाद्या बाईला बाई कधी म्हणायचं आणि बया कधी म्हणायचं याचा काही कायदा आहे का? देवराया, पोराला पोरगही म्हणतात आणि कार्टही म्हणतात. आमचंच बघा ना, गायन क्लासाला कधी आम्ही कलेची सेवा म्हणतो तर कधी पोट जाळायचा धंदा म्हणतो. आता सा लावा देवराया. चला. काऊ बुवा, साला सा का म्हणतात? हिला हातोडी का म्हणतात? बुवांच्या मुठी तबल्याच्या हातोडीवर मला जरा जास्तच आवडलेल्या दिसल्या. ही हातोडी आहे म्हणून तिला हातोडी म्हणतात, पण साला सा हे नाव कसं आलं? किंवा बा किंवा चाका नाही म्हणत त्या साला. देवराया, आता आपलं डोकं काय? नाही, उदाहरणार्थ आपलं डोकं. माझं डोकं? त्याचं काय? आपल्या डोक्याला काय म्हणतात देवराया? डोकं. मग खोकं का नाही म्हणत? तसंच साला सा म्हणतात, त्याला बा नाही म्हणत. साला साच म्हणायचं, रेला रे, गला ग. आणि मी सा लावला. बुवांनी मला सारेगम शिकवायला सुरुवात केली. पहाटे 6 वाजता आमचा स्पेशल क्लास सुरू व्हायचा. सुमारे आठवडाभर आमची सारे ग म प द नि सा वगैरे अशी झटापट चालली होती. शेवटी एके दिवशी बुवा मला हळूच म्हणाले, देवराया, तुम्हाला गाण्यापेक्षा तबल्याचं अंग चांगलं आहे, तुम्ही तबला शिका. पण बुवा, मला गवई व्हायचंय. तुम्ही म्हणालात ना माझी आवाजी चांगली आहे म्हणून. खरं सांगू का देवराया, ते जरा चुकलंच आमचं.
आम्ही फक्त तुमचं नरडच पाहिलं होतं, पण आता तुमची बोटं पाहिली नव्हती. असली बोटं मी म्हणणाऱ्या तबलजींची नाही, तुम्ही तबलजीच व्हा. गवई व्हायला गेलेल्या माणसाला तबलजी व्हा असं म्हणून सांगायचं म्हणजे हे व्हायला गेलेल्या माणसाला उगीचच आपलं ते हो असं सांगण्यापैकी होतं. मग मीही चिडलो. बुवा गाणं शिकवता येत नाही असं चक्क सांगा की. देवराया असं रागावू नका. बाकी पांडुबुवांच्या इतका थंड मनुष्य मी आजतागायत पाहिला नाही. रस्त्यात जोरदार भुंकणाऱ्या कुत्र्याला देखील श्वानराया जरा मुलायम स्वर लावा असं ते म्हणतील. मला देखील शांतपणे विचारायला लागले, देवराया तुम्हाला गवई व्हावं असं का वाटतं? का वाटतं म्हणजे वाटू नये? वाटावं, पण का? हिमालयावर चढून जावं असं का नाही वाटलं देवराया? बुवा चेष्टा करता की काय? इथलं चाळीतले 3 जिने चढून चढून मला कंटाळा येतो. हिमालय निदान 8-9 जिने इतका तरी उंच असणार, तेवढी ताकद नको? म्हणजे देवराया ताकद बघून काम करावं हे ठाऊक आहे आपल्याला. म्हणजे माझ्या गळ्यात ताकद नाही? ताकदीत फरक असतो देवराया. ओरडण्याची ताकद निराळी, गाण्याची निराळी. एखादा आवाज गायला लागतो, एखादा कल्हईचा व्यवसाय करायला, गंडेरी विकायला, कुल्फीला नाहीतर ड्रिल मास्तराच्या कामाला उपयोगी पडतो. गाण्याच्या शिरा नाजूक असाव्या लागतात. सुंभ घेऊन कशिदा काढता येईल का देवराया? मला पटलं. गाणं शिकवणारे गुरु या जगामध्ये रगड असतील, पण गाणं न शिकवता संगीत कलेवर उपकार करणारा पांडुबुवा एखादाच. हल्ली मी आपलं गाणं ऐकतो. ऐकता ऐकता असं वाटतं की ह्यातल्या बऱ्याच लोकांनी प्रथम पांडुबुवांच्या क्लासची वाट धरायला पाहिजे. त्या लोकांनी या क्लासची पायवाट धरली असती तर पांडुबुवांनी आपल्या गोड आवाजात मला जसं तबलजी व्हा म्हणून वाटेला लावलं होतं, तसं कुणाला लोहार काम शिका देवराया, दंड काय छान आहेत तुमचे, सुतार व्हा देवराया, कंपाऊंडर व्हा असे मार्ग सुचवले असते. पण संगीत कलेचं नशीब इतकं कुठे बलवत्तर असायला.